काम करावं लागणार आहे आणि आजपासून त्याची शुभ सुरुवात व्हावी अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून आज तुम्ही प्रचाराचा नाळ फोडला, पुढे रणधुमाळी सुरू होतील, आरोप प्रत्यारोप होतील, अनेक आमिष दाखवली जातील, अनेक नेते मंडळी भाषणे करतील, वाटेल ते आमिष दाखवतील। मला आठवतं जयंत पाटील साहेब भिवंडीच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तिथली महानगरपालिकेची सभा होती की भिवंडीची महानगरपालिका आमच्या ताब्यात आम्ही 5000 कोटी देऊ, बिनधास्त सांगितलं जाहीर सभेमध्ये। आज सुद्धा भिवंडीच्या महानगरपालिकेला 100 कोटी सुद्धा मिळाले नाही। म्हणजे दिलेली वचनं कशी या ठिकाणी न पाळायची, आज ह्याची एक शिकवण आणि शाळा ही भाजपवाली उघडू शकतात अशा प्रकारचे ज्यांचं आज संस्कार त्या भाजपच्या लोकांवर आणि नेत्यांवर आहे। आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीमध्ये किती त्रास सोसावा लागला। 43 आपली मराठा समाजातली मुलं जेव्हा त्यांचे हुतात्मे झाले, अनेक मोर्चे निघाले, त्यावेळी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी पार पडली। आज धनगर समाज वंचित राहिलेला आहे, मुस्लिम समाजातले बांधव आमचे वंचित राहिलेले, असे असंख्य प्रश्न आहेत ज्याची वाच्यता आपण येणाऱ्या 20 दिवसात करणं गरजेचं आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने ही जनता खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहील। आणि म्हणून आपण सगळेजण कसली काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। निवडणुकीच्या रिंगणात साम दाम दंड सगळ्या पद्धतीने विचाराव तुम्ही इलेक्शन केली पाहिजे। आणि म्हणून पलूस कडेगाव आणि जिल्ह्यात आमचं जे काय असेल ते आम्ही निश्चितपणे पार पाडू, पण तुम्हाला सुद्धा पुढचा प्रतिस्पर्धी काही कमकुवत आहे अशी भूमिका न ठेवता आपण सगळेजण, विशेषतः तुम्ही उमेदवार म्हणून प्रचंड मेहनत घ्यावी। जे काय थोडे समज गैरसमज नजीकच्या काळातले तुमच्या बाबतीतले वैयक्तिक होते ते तुम्ही पुसून काढले पाहिजे। ठीक आहे।